मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. काय हवंय बॉस? बॉस तसं घरात बायकोच बॉस असती म्हणा. करेक्ट आहे. अहो तुमचं मंगलसूत्र अहो तेच वाढवलंय ना, हा ते त्याच्यामुळेच आम्ही आलो इकडे. म्हटलं तुमच्याकडे सारे डिझाईन्स बघाव्या. हा बॉस वहिनी. ओ हळू 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 बोला. तुमचं लग्न झालंय ना? तुम्ही पुन्हा लग्न करताय? अहो नाही नाही नाही, तसं काही नाहीये. तुम्हाला वाटतंय तसं नाहीये काही. तुम्हाला लग्न म्हणजे पोरखेळ वाटला का? अहो आज याच्यासोबत केलं, उद्या माझ्यासोबत केलं. अहो तसं काही नाही, माझं ऐकून तरी घ्या. मग कसं आहे? मला काही ऐकायचं नाहीये. आधी लग्न झालं असताना पुन्हा लग्न करताय? अहो नाही नाही नाही, तसं काही नाही हो. ऐकून तरी घ्या माझं. अहो मी आतापर्यंत 21 स्थळं पाहिली, पण तुमच्यासारखी नाही पाहिली हो. अहो 24 कॅरेट सांगून खोटं गळ्यात मारताय. दुसरा कोणी असतं तर फसला असता, पण मी नाही फसलो. हो हो. नाही, मला हे लग्नच करायचं नाहीये. केदार तू कशाला आलास? अरे मी आई 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 हे लग्न होऊ शकत नाही. या तुम्ही. आई आई हो पण आता 2 मिनिटापूर्वी तुमचाच तर होकार होता. मी दिला होता का? नाही ना. मग या आता. पण आता अचानक काय झालं? तुम्ही काय नाही म्हणताय? मलाच करायचं नाहीये हे लग्न. आमचा नकार आहे. चल रे दादा. अहो माझ्या नातीला नकार देणारा तू कोण आहेस रे? मीच हे लग्न मोडते. हा मोडणारच. तुमची मुलगी लाखात एक आहे, लाखात एक. आई तू जरा थांब. आपण शांतपणे बसून बोलूयात का? हो ना. हो. काय बोलताय? काय बोलायची गरज नाही आहे आता. तुमची मुलगी अरे सोन्यासारखी आमची मुलगी. तू काय तिला नावं ठेवतोयस?